नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर आणि त्यांच्यासाठी जाहीर झालेल्या काही महत्त्वाच्या सरकारी घोषणांवर सविस्तरपणे बोलणार आहोत. तर सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने. अलीकडे जो अवकाळी पाऊस झाला त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मदत पॅकेज जाहीर केलंय आणि ही रक्कम आहे तब्बल 128.68 कोटी रुपये. आणि या पॅकेजमधून सरकारचा प्रयत्न आहे की राज्यभरातल्या जवळपास 1,80,574 शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचावी. त्यांना या आर्थिक संकटातून थोडाफार दिलासा मिळावा. आता हे जे मदत पॅकेज आहे ते नेमकं कसं आहे आणि त्याचा उद्देश काय आहे हे जरा आपण जवळून पाहूया. म्हणजे बघा, ही मदत थेट त्या नुकसानीला उत्तर म्हणून आहे जे अवकाळी पावसामुळे झालं. ज्या शेतकऱ्यांची सगळी मेहनत पाण्यात गेली त्यांच्यासाठी हा एक मोठा आर्थिक आधार ठरू शकतो. पण घोषणा होणं ही एक गोष्ट झाली आणि ती मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं ही दुसरी. या दोन्हीमध्ये नेमकं काय अंतर आहे? जमिनीवरची परिस्थिती काय सांगते? सरकारी घोषणेनुसार नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी 17,500 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. आकडा तर ठरलेला आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा एकच सूर ऐकायला मिळतो की घोषणा झालीये पण प्रत्यक्षात हातात अजून काहीच पडलेलं नाहीये. आणि अडचण फक्त या नवीन मदतीची नाहीये. खरीप हंगाम 2025चा विमा, विशेषतः पातूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचा, तो सुद्धा अजून मिळालेला नाहीये. म्हणजे जुने पैसेही अडकलेत आणि नवीन मदतीची फक्त घोषणाच झालीये. शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणजे फक्त नैसर्गिक आपत्तीनंतरची नुकसान भरपाई नसते, तर सरकारच्या इतरही अनेक अनुदान योजना असतात. त्यांची काय स्थिती आहे तेही पाहूया. ही परिस्थिती बघा. औंढा तालुक्यात गोठा अनुदानासाठी 349 पैकी 243 शेतकरी अजूनही वाट बघतायत. पिंपळगाव रेणुकामध्ये सौर पंप बसवायला उशीर होतोय आणि जलजीवन मिशनबद्दल बोलायचं झालं तर अपेक्षित निधीपैकी फक्त 5%च निधी मिळालेला आहे. म्हणजे अनेक योजनांमध्ये विलंब आणि निधीची कमतरता स्पष्ट दिसतीये. चला आता जरा व्यापक आर्थिक परिस्थितीकडे वळूया. कारण शेतकऱ्याचं भवितव्य केवळ सरकारी मदतीवर नाही तर बाजारातील चढउतार आणि हवामानावरही अवलंबून असतं. मदतीच्या विलंबासोबतच शेतकऱ्यांवर इतरही खूप आर्थिक दबाव आहेत. आंतरराष्ट्रीय संघर्षांमुळे केळीची निर्यात थांबलीये. काजू, आंबा बागायतदार वेगळ्या मदतीची मागणी करतायत. श्रीरामपूरमध्ये कांदा पिकाचे पंचनामे फक्त कागदावरच राहिलेत आणि त्यात भर म्हणून उजनी धरणात पाणी कमी असल्यानं सिंचनाचा प्रश्नही गंभीर आहे. बाजारातली परिस्थितीही काही फारशी चांगली नाही. एकीकडे लाल मिरची आणि बासमती तांदळाला चांगला भाव मिळतोय तर दुसरीकडे गहू, करडई आणि झेंडूसारखे पिकांचे भाव पडले आहेत. म्हणजे उत्पन्न नेमकं किती मिळणार याची काहीच शाश्वती नाही. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे हवामानाचा अंदाज. येत्या काळात तीव्र उष्णता आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. साहजिकच पुढच्या पेरणीच्या हंगामावरही अनिश्चिततेचं सावट आहे. मग या सगळ्या परिस्थितीत एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा मदत मिळण्याची खात्री नाही आणि बाजारही लहरी आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्थिरतेसाठी नेमका कोणता मार्ग निवडायचा?